नर्मदे हर 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 नर्मदे। आम्ही आज सकाळीच निघालो मांगरुल या गावावरनं। आता शहागंज येथे जाणार आहोत। मध्ये 2 ठिकाणी बालभोग चहा प्रसादी घेतली आणि मैयाचं नामस्मरण करत आणि निसर्ग, सुंदर निसर्ग, नयनरम्य ठिकाण बघत बघत आम्ही परिक्रमेचा आनंद घेत चाललेलो आहोत। नर्मदे हर 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 नर्मदे। आज आम्हाला दुपारपासून मैयाच्या किनारीच जायचं आहे। नर्मदे हर 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 नर्मदे। बहुत सेवा कर रहे हैं बाबा जी। बोलती है हमारे यात्री आ रहे हैं, वहाँ पर जाइए, उनको देखिए। आ जाओ महाराज जी। बस 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 बस। नर्मदे नर्मदे हर माँ, नर्मदे हर। लाश निकालना पड़ेगा। वो मैया ही तो करती है सब, वो ही कर रही है, कुछ नहीं था माँ। कौन था? कुछ नहीं था, मैं दूसरे के मजदूरी करता था। अच्छा जी। अब जमीन हो गया? उसी ने दी, अपनी नहीं ली। अच्छा। मैया ने दी। मैया है? हाँ यही है। बहुत अच्छी बात, बढ़िया है। दूसरे के बेलदारी को जाता था, उसी ने दी। घर पे मकान बनवाया, सब उसी की व्यवस्था है, अपना कुछ नहीं। वो कहती वो करती। बहुत ही अच्छा। उसकी अर्जी से कहीं नहीं। कसा चूल पेटवतोय चहासाठी। ये बच्चा ये छोटा भाई है। नर्मदे हर। एक मैया ने प्रेरणा दी 93 में। अच्छा। 93 में प्रेरणा दी का तू एक माँ पड़कम्मा कर। 93 में पड़कम्मा की। फिर कर 93 में की तो ये खेत लुआना। खेत से जी ट्यूबवेल लगे, 2 ट्यूबवेल लगे, सब माँ की कृपा है। अरे रहने दो बेटा। अरे फिर मैया की मैंने 2 और करी। अरे वाह, बहुत अच्छा जी। पहले मम्मी ने की? नहीं, इन्होंने नहीं। अच्छा, मम्मी ने नहीं। अच्छा, मैं ही नहीं की। अच्छा। घर में कुटुंब में पड़कम्मा पहली मैंने की। अरे वाह, नर्मदे हर, बहुत अच्छा। और एक पाव शक्कर से अपन ने आश्रम चलाया। गुंजाइश ही नहीं थी, तो 1 पाव से कुंटलों में हो गया। हाँ, सब उसी की कृपा। पंढरपुर, आनंद सागर, बालापुर। अरे वाह, जाके आए आप? आनंद सागर बहुत अच्छा है, वो भी मंदिर है ना जी। मोसा कहीं मंदिर नहीं, कहीं भी मंदिर नहीं। पंढरपुर विठल का जो चरण स्पष्ट करते हैं ना, वो कहीं नहीं करने। वो वैसा दर्शन किधर भी नहीं है, पूरी ऑल इंडिया में नहीं। माथा टेकने को मिलता है। ऐसे करते हैं। जी 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 जी, वही सच बोला आपने। ऐसा दर्शन किधर भी नाही आहे भारत में। हे आम्हाला बघून पटकन गाडी थांबवली आणि अंतरवलं इथे उन्हातच। नर्मदे हर। मागे 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 पड़, थोड़ा दे दो बाबा जी। नर्मदे हर। इधर खा सकते हो ऐसे? हाँ खा लीजिए, आप रुक जाइए, रुक जाइए। नहीं 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 नहीं, कल खाइए। अरे बाप रे, खाइए खाइए खाइए, कोई दिक्कत थोड़ी है, खाइए आप। इतनी मत सेवा करो, उससे क्या है। धन्यवाद।
नर्मदे हर. हे रस्त्याने खूप सुंदर हनुमंताचं छोटंसं मंदिर, पण अगदी डोळ्याला भावलेलं. जय हनुमान. नर्मदे नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्ही आत्ता रस्त्याने येत होतो इतक्यात, आणि समोरून मोटरसायकल आली आणि त्यांनी हे दोघंजणं पुढे होते आणि मी थोडीशी मागे होते. त्यांनी क्षणाचा विलंब केला नाही ह्या इथल्या मुलांनी. स्थानिक रहिवासी असतील. रोडवर त्यांनी क्षणात गाडी थांबवली आणि क्षणात त्यांनी सतरंजी मोठी काढली आणि ऊन बघितलं नाही, काही नाही, आणि पटकन टाकली खाली. कारण आम्ही निघून जातो पटकन म्हणून, वेळ नसतो. आणि लगेचच म्हणे महाराजजी, माताजी, मैयाजी, हे घ्या तुम्ही प्रसादी. अगदी हात जोडून विनंती करत होते. एवढा भाव याच्या अगोदर कुठेच बघितलेलं नाही. आणि इथे खूप छान सेवा देतात आणि मनापासून देतात. आणि त्यांनी आम्हाला बालभोग दिला आणि इतका आनंदाने देत होते की त्याला शब्द नाही सांगायला. खूप छान वाटलं. आणि मी व्हिडिओ थोडासा चालू केला, त्यांना काहीच माहिती नाही. एका हातामध्ये दंडक होता आणि एका हातामध्ये माझा मोबाईल होता. आणि मी असा दंडक ठेवला की एकाने पटकन हातातून दंडक घेतला सांभाळण्यासाठी. आणि मग मी मोबाईल घेतला एका हातामध्ये आणि एका हातामध्ये पोहे प्लेटमध्ये. त्यांच्या लक्षात आलं की हिला आता पोहे खाता नाही येणार, तर लगेचच तो म्हणलं, मैयाजी मेरे हात मध्ये दो प्लेट, मैं पकडता हूँ. त्यांनी स्टार्टिंगला मी देऊन पण टाकली विचार न करता, आणि त्याच्या हातात असताना मी 2 घास खाल्ले पोह्याचे. नंतर लक्षात आलं हे जास्तच होतंय. मी त्याला म्हटलं नाही, इतनी भी अच्छी सेवा मत करो. मी त्याच्या हातातून घेतली. एकाने पटकन उतरला गाडीवरनं, मोटरसायकलवरनं दुसऱ्या, आणि सीट रिकामं करून दिलं मला खाण्यासाठी. मग तिथं उभं राहून मी पोहे खाल्ले. खूपच भाव, खूपच छान. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हे अलीगंज. नर्मदे हर. अलीगंज हे गाव आहे. तर या गावाच्या किनारी नर्मदा मैयाच्या काठावरनं आम्ही चाललेलो आहोत. मैया सकाळपासून दिसली नव्हती. खूप छान दृश्य आहे. मन भरून गेलं मैयाला बघून. नर्मदे हर. हर नर्मदे. वीडियो बना रहे लिख देंगे। मुझे 2 हाथ से नहीं जमता आटा गूंदना, एक ही हाथ से गूंथती। नहीं तो आप क्या गूंज लो, बस बाकी रख दो पैसे। नहीं अभी हो गया। हे पिठलं चुलीवर केलंय आम्ही आणि आता जेवणार आहोत। हे इथले बाबाजी। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हे बाबाजी
याने आम्हाला सगळं आटा ते दिलं. हे सगळं श्रीराम श्रीराम लिहिता येते असं. कितने साल से लिखते बाबा जी? बहुत साल हो गए महाराज, बहुत 10-15 साल हो गए. 10-15 साल ये ऐसे लिखते हैं. और इथे आम्ही पिठलं बनवलंय आणि इथे चपात्या केल्या. मला चुलीवर शक्य नव्हतं चपात्या करायला, म्हणून मग मी तिथे पिठलं आणि इथे चपात्या. नर्मदे हर. हे तिन्ही बाबाजी खूप अच्छे बात खूप खूप छान बोलतात हे. आणि इकडे मैया आहे मागे. हे आता इथे आम्ही बसणार आहोत जेवायला. आमचे तिकडे कपडे वाळत आहेत, इकडे सामान. नर्मदे हर. पकोड़ा बनाएंगे महाराज. रुक जाओ. ये लोग बोल रहे हैं आप लोग रुकोगे तो ये भी रुक जाएंगे. हाँ ऐसा बोल रहे ना आपके सामने. ये ऐसा बोल रहे, रुकने वाले नहीं वो. हम जा ही नहीं रहे. कहाँ आए थे तो जाएंगे. ग्लास है क्या ऊपर? नर्मदे हर. अब नहीं जाना माई. गाड़ी से छुड़वा दें, गाड़ी रखी जा. गाड़ी पे नहीं जाते हम. नहीं, गाड़ी से तो नहीं जाते हम. हम पूरा पैदल चलते हैं. नहीं जाओ, बच्चा रख देंगे पैर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्ही अलीगंज येथे दुपारचं भोजन प्रसादी घेतली. आश्रमामध्ये थोडा विश्राम केला आणि निघालो आहोत. आता 2:25 झाली आहेत. आश्रम खूप चांगला होता. आश्रमातील महाराज लोक सेवेकरी खूप चांगले होते. नर्मदे हर. आश्रमामध्ये महाराज लोकांनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली होती, पण त्यांच्या चपात्या एकदम जाड असतात. तिखट म्हणतात त्याला, आणि ते मीठ पण बऱ्यापैकी घालतात. तर ते आम्हाला जास्त जमत नाही. आणि इथे लोक फक्त आम्ही तिघच होतो. त्याच्यामुळे महाराजांकडे जाऊन गेले मी आणि त्यांना म्हणाले, महाराज तुम आटा गूंदो और हम चपाती बनाते हैं. और त्यांनी काय केलं, वांग, बटाटा आणि टोमॅटो नेहमीसारखं घेतलं भाजी करायला, आणि आम्ही ते खातो बऱ्यापैकी रोजच. तेव्हा त्यांना म्हटलं, हम ये सब्जी खा के पक गए हैं, हमको अलग बनाना है. तर आम्हाला जसं पाहिजे तसं ते मांडवलं होते. आप बोले वैसा करेंगे. आणि मी म्हटलं आम्ही बेसन करणार आहोत. तो आटा है क्या बेसन का? तो वो बोल रहे हैं लाके देंगे. कुछ नहीं, हम लाके देंगे. त्यांच्याकडे होतं ऑलरेडी, पण त्यांनी खूप पळापळ केली आणि आम्हाला मदत केली त्यांनी स्वयंपाक करायला. आणि मग मी कणिक मळाली, चपात्या केल्या गॅसवर आणि चुलीवर पिठलं केलं माझ्या पद्धतीने आणि जेवण केलं. तर आम्ही जेवताना किंवा स्वयंपाक करताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून असं वाटत होतं की त्यांना पण खूप आनंद होतो आहे. खूप माणुसकी वाटली त्यांना त्यांच्या सगळ्या. आता पण आम्ही विश्राम केला थोडा आणि निघालो. तर आता पण ते फोर्स करत होते खूप, मैया जी रुक जाओ, बाबा जी रुक जाओ, रात को कढ़ी पकोड़े बनाएंगे, कढ़ी पकोड़े बनाएंगे, रुक जाओ. खूप बोलत होते. पण आम्हाला पुढे परिक्रमेला सुरुवात करायची होती. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही निघालो. नर्मदे हर.
खूप आनंदाने सेवा करतात हे लोक. नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. हर नर्मदे. आम्ही केतू घाटला चाललेलो आहोत आणि विशेष म्हणजे मैयाच्या किनारीवरनं चाललेलो आहोत. खूप सुंदर मैया दिसते इथे. मैयाचा किनारा आला की खूप छान वाटतं परिक्रमाला. नर्मदे हर, हर हर नर्मदे. आणखीन उत्साह वाढतो चालायला. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. मैया खूप छान दिसते इथे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. सुंदर, अति सुंदर. अति सुंदर. डोळ्याचं पारणं फिटतं एवढं सुंदर दृश्य. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदा मैया की जय. जय हो नर्मदा मैया. मस्त इकडे हरभऱ्याचं शेत आहे मैयाच्या किनारी आणि इकडे मैया आहे आणि आम्ही 1 तासापासून ह्या अशा पगदंडीवरनं चाललेलो आहोत. त्याच्यामुळे खूप आनंद मिळतोय. नर्मदे हर, हर हर नर्मदे. थोडं चालताना लक्ष द्यावं लागतं नाहीतर खूप छान मैयाचा किनारा. नर्मदे हर, हर हर नर्मदे.